नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। एसएससी जीडी मध्ये 55,000 जागांची 55,000 सैनिकांची भरती होणार अशी बातमी तुम्ही ऐकली असेल। ही बातमी बघा 2 ते 3 दिवसा अगोदर ही बातमी आलेली आहे। या बातमीमध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की एसएससी जीडीच्या माध्यमातून 55,000 सीएपीएफ चे जे काही सैनिक असतात त्या सैनिकांची भरती होणार आहे। आता नेमकं ही भानगड काय तीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्याचबरोबर आताची जी काही भरती चालू आहे म्हणजे एसएससी जीडी 2025 च्या डिसेंबर महिन्यामध्ये जे नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशन नुसार तुमची जी काही परीक्षा आहे बघा ती 23 फेब्रुवारी 2026 पासून होणार होती, पण काही कारणास्तव टेक्निकल कारणास्तव त्यांनी काय केलं तर ती परीक्षा पुढे ढकलली। ती परीक्षा सुद्धा लवकरच येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सुरू होणार, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। आणि 2026-27 जे काही कॅलेंडर एसएससी परीक्षाचं ते सुद्धा आउट झालेलं आहे। त्यामध्येच आपली जी काही जीडीची भरती आहे ती जीडीची भरती सुद्धा असणार आहे, त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहे। त्यामुळे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघायचा आहे। नेमका या 55,000 जागा कशा पद्धतीने भरल्या घेणार त्याच्या अगोदर तुम्ही एक बातमी ऐकली होती की आपल्या ज्या काही केंद्रीय फोर्सेस आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, तर त्या फोर्सेस मध्ये 93,000 जागा खाली आहे। म्हणजेच एसएससी जीडी म्हणा किंवा आपल्या पॅरामिलिटरी ज्या फोर्सेस आहे, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी, आयटीबीपी, आसाम रायफल या सगळ्या फोर्सेसच्या मिळून मग त्यामध्ये काही कॉन्स्टेबलच्या असतात, काही म्हणजे जास्तीत जास्त कॉन्स्टेबलच्याच असतात। त्यानंतर असिस्टंट कमांडंट झालं, पीएसआय, जसं की इकडे पीएसआय असतं तसं तिकडं एसएससी सीपीओच्या माध्यमातून सीआय ची भरती, एसआय ची भरती होत असती, एएसआय ची भरती होत असती, एसएम ची भरती होत असती। या सगळ्या मिळून 93,000 जागा खाली आहे। त्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, ठीक आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा। जे विद्यार्थी एसएससी जीडीची तयारी करतायत त्यांना व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे, लाईक सुद्धा करायचं आहे, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची असेल त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती ही मराठी माध्यम बॅच उपलब्ध आहे बघा। 1 वर्षाची व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे। गणित, बुद्धिमत्ता, सामान्य आणि हिंदी हे सगळे विषय तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर केलेले या बॅच मध्ये। सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती एकदम अनुभवी आहे। वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली टीम आहे, वेगवेगळ्या पदाच्या मुलाखती दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे। सध्या या बॅच वरती ऑफर चालू आहे, फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे। येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला अभ्यासासाठी जास्त वेळ मिळालेला आहे, कारण परीक्षा पोस्टपोन झालेली आहे आणि तिथून पुढची जी काही परीक्षा आहे ती सुद्धा 6 ते 7 महिन्यांत तुम्हाला देता येणार आहे। त्यासाठी नक्कीच ही बॅच तुम्हाला उपयोगी पडणार आहे। बॅच सध्या फक्त तुम्हाला 200 रुपयाला मिळणार आहे। बॅच घ्यायचा असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप नक्की तुम्ही डाउनलोड करू शकतात। आता बघा ही बातमी आलेली आहे, या बातमीमध्ये यांचं काय म्हणणं आहे बघा, आपण वाचूया की 53 नई बटालियन बनाई जाएंगी, म्हणजे 53 नव्या बटालियन। आता ह्या ज्या काही फोर्सेस आहे या फोर्सेसमध्ये वेगवेगळे हेडक्वार्टर असतात, बटालियन असतात, तर 53 नई बटालियन बनाई जाएगी। बटालियन वाढणार म्हणजेच काय, सैनिकांची संख्या जास्त लागणार। सैनिक वाढलं म्हणजे इकडे जे काही भरत्या होत असतात त्या भरतीमध्ये जो काही आकडा असतो वॅकन्सीचा तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाढणार आहे। आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की 55,000 जवान भरती होंगे। बघा, भारत से लगते विभिन्न देशों के बॉर्डर और आंतरिक सुरक्षा घेरे को मजबूती प्रदान करने के लिए 53 नई बटालियन सृजित की जाएगी। केंद्रीय सशस्त्र पुलिस बलों सीएपीएफ द्वारा गृह मंत्रालय को भेजे गए प्रस्ताव पर गंभीरता के साथ विचार किया जाएगा। म्हणजे आपल्या ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्या फोर्सेसनं काय केलं तर गृह मंत्रालयाला प्रस्ताव सादर केला की आम्हाला आपली जी काही सुरक्षा आहे समजा ती सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आम्हाला 55,000 सैनिकांची गरज पडणार आहे। म्हणून हे जे काही 55,000 सैनिक आहे आता येणाऱ्या भरतीमध्ये ह्या 55,000 सैनिकांची भरती नक्की त्या ठिकाणी केली जाऊ शकते। आपण असं म्हणू शकतो की 90 ते 95% हा जो प्रस्ताव आहे तो स्वीकार केलेला आहे। आता 2-4 दिवसामध्ये आपल्याला ते कळणारच आहे की नेमकं याबाबत काय त्या ठिकाणी विचार त्यांनी केलेला आहे, ठीक आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की सीआरपीएफ मध्ये सगळ्यात जास्त जागा खाली आहे, म्हणजे सीआरपीएफ चे ज्या काही जागा येणाऱ्या भरतीमध्ये दिसतील तुम्हाला त्या खूप जास्त दिसणार आहे। इथं 2025 डिसेंबरला जे काही नोटिफिकेशन आलं होतं बघा त्यामध्ये 25,487 समथिंग काहीतरी जागा होतात, पण त्या जागांमध्ये वाढ होणार आहे। दरवर्षी जागांमध्ये वाढ होत असती। 2024 ला एसएससी जीडीची भरती आली होती, 39,000 जागा होत्या। 39 चा आकडा वाढून कितीपर्यंत गेला, 53,000 पर्यंत गेला होता। त्याच प्रकारे आता जरी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये 25,000 जागा दिसत असल्या तरी तो आकडा 50,000, 60,000, 70,000 पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे। त्यांनी ठरवलं तर बऱ्यापैकी जागा याच भरतीमध्ये भरून घेतील किंवा काही जागा म्हणजे 50,000 पर्यंत जागा या भरतीमध्ये ठेवतील, बाकीच्या सुद्धा शिल्लक जवळजवळ 50,000 पर्यंत जागा राहणार आहे, तर त्या जागा ते पुढच्या भरतीमध्ये भरून घेतील। आणि बघा ही जी बातमी आहे 3 ते 4 दिवसा अगोदरची आहे आणि नोटिफिकेशन डिसेंबर मध्ये आलेलं आहे अगोदरच्या भरतीचं, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला नवीन बटालियन तयार करायचं आहे।
ही बातमी आताची लेटेस्ट 2-3 दिवस अगोदरची, बरोबर आहे. म्हणजे ह्या 55,000 जागा वेगळ्या असणार आहे, अगोदरच्या जागांमध्ये ऍड होणार असं आपण म्हणू शकत नाही की यापैकी काही ऍड होऊ शकतात, पण त्या 25,000 जागा यातल्या जागा आहे असं आपण म्हणू शकत नाही, लक्षात घ्या. कारण नवीन बटालियन म्हणणार तर अजून जास्त सैनिकांची गरज त्यांना पडणार आहे, म्हणजेच इथं जागा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाढणार आहे. आपली जी आलेली भरती आहे त्या भरतीचा 25,000चा आकडा सुद्धा 45-50 पर्यंत जाणार किंवा जास्त सुद्धा जाऊ शकतो. आणि येणारी पुढची जी काही भरती आहे ती भरतीची जी काही जागा आहे त्या जागा सुद्धा बंपर अशा असणार आहे. म्हणजे तुमच्याकडं खूप जास्त चान्स आहे. एकाच वर्षामध्ये 2 संधी आहे, ते कसं ते पण सांगतो तुम्हाला. बघा आता एका वर्षामध्ये तुम्हाला 2-2 संधी असणार आहे, 2-2 नोकऱ्या मिळवण्याची संधी असणार आहे. एक चान्स चुकला तर दुसरा चान्स सोडायचा नाही. येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्ही SSC GD मधून सोल्जर होऊ शकतात. त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. SSC GD 2026 ची जी काही परीक्षा आहे ती आता एप्रिलच्या एंडिंग पर्यंत सुरू होऊन जाणार आहे. 23 फेब्रुवारीला परीक्षा सुरू होणार होती, पुढे ढकलली, पण आता पुढे ढकलून आता मार्च महिन्यामध्ये चालल्या गेला. फेब्रुवारीचे 7-8 दिवस चालले गेले. आता एप्रिलचे जे काही 20-25 एप्रिल पासून परीक्षा 100% त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. कारण पुढचा कॅलेंडर आउट झालेले आहे. पुढच्या परीक्षा मे जून मधून सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचंय की ही जी काही SSC GD ची परीक्षा आहे ती आता एप्रिल महिन्यापासून 100% सुरू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस तुमची होऊन जाणार आहे. सगळी प्रोसेस म्हणजे परीक्षा तुमची घेऊन घेतली जाणार आहे SSC GD ची. आणि त्यानंतर आता बघा पुढचं हे नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो. बघा SSC चं कॅलेंडर आउट झालेलं आहे 2026-27 चं. या कॅलेंडर मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपल्याला बाकीच्याशी काही केलं त्यांनी, कारण यात SSC च्या कंडक्ट केलेल्या MTH च्या जागा असतात, CHSL च्या जागा असतात, CGL च्या जागा असतात, अशा वेगवेगळ्या फोर्सेसच्या जागा असतात त्याच्यामध्ये भरती होत असते. पण सगळ्यात महत्वाची आपली ही आहे ती म्हणजे कोणती, तर GD ची भरती. मग GD च्या भरतीचं नोटिफिकेशन सप्टेंबरच्या महिन्यामध्ये येणार आहे असं त्यांनी कॅलेंडरनुसार सांगितलेलं आहे. आणि लेट झालं तरी 1 ते 2 महिना लेट होत असतं, जास्त लेट होत नसतं. म्हणजे सप्टेंबरचं जास्तीत जास्त ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर होऊ शकतं, तेव्हा हे नोटिफिकेशन येणार. आणि परीक्षा जी होत असते ती जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होत असते. मग परीक्षा याची जवळपास लवकरच होऊ शकते, कारण आताची लेट झालेली आहे. मग सगळ्याच लेट होत जातात असा त्याचा अर्थ नसतो. ठीक आहे, मग पुढची जी काही परीक्षा आहे ती सुद्धा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. मग बघा आता जानेवारी-फेब्रुवारी महिना आता चालू आहे मार्च महिना, बरोबर आहे. म्हणजे इथून पुढे जर 1 वर्ष जर तुम्ही चांगली मेहनत केली तर 2 चान्सेस तुमच्याकडे असणार आहे. आता ह्या भरतीचा तुम्ही फॉर्म भरला का नाही माहित नाही, पण या भरतीचा भरला नसेल तर पुढच्या भरतीचा 100% भरायचा आहे. आणि या भरतीचा भरला असेल तर हा एक चान्स तुमच्याकडे असणार आहे. पुढची जी काही भरती आहे ती जानेवारी-फेब्रुवारी मध्ये तुमची एक्झाम होत असती. म्हणजे येत्या 1 वर्षामध्ये तुमच्याकडे 2-2 चान्सेस त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, समजलं आता. SSC GD 2027 ची जी काही परीक्षा आहे ती जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होणार आहे. आणि जे काही आपलं नोटिफिकेशन आहे ते सप्टेंबर 2026 मध्ये येतील. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये तुमचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर 2-3 महिन्यांना परीक्षा होत असते. म्हणजे इथून पुढे जर आपण बघायला गेलं तर 9 ते 10 महिने तुमच्या हातामध्ये. त्या 9 ते 10 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे. जेवढी चांगली तुमची तयारी असणार आहे तेवढा चांगला तुमचा रिझल्ट बी असणार आहे, तेवढी चांगली पोस्ट तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बघा वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये 93,000 जागा खाली आहे अशी सुद्धा बातमी आली होती. त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा CISF आणि CRPFच्या खाली आहे, बरोबर आहे. जवळजवळ 27,000-28,000 एवढ्या जागा खाली आहे. मग त्यामध्ये ASI असिस्टंट कमांडंटच्या असतील, त्याच्यानंतर SSC CPO थ्रू ज्या SI ची भरती होत असते त्याच्या असतील, त्या सगळ्या मिळून. पण सगळ्यात जास्त ज्या काही जागा असतात त्या GD मधून जे कॉन्स्टेबल सिलेक्टेड होत असतात त्यांच्या असतात. म्हणजे 2026 ची ही जी काही भरती आता एप्रिल महिन्यामध्ये होणारी ती सुद्धा बंपर भरती असणार. आणि 2027 ची जी काही भरती आहे तिला आपण 27 ची म्हणू शकत नाही, 26 चीच भरती येते. नोटिफिकेशन 26 मध्ये येणार आहे, फक्त परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी-मार्च मध्ये होईल. ठीक आहे, म्हणजे येत्या 1 वर्षामध्येच, 1 वर्ष नाही म्हणलं तरी चालेल, येत्या जवळजवळ 9 ते 10 महिन्यामध्ये तुमच्याकडे 2-2 चान्सेस असणारे, 2-2 संधी असणारे. त्या दोन्ही संधीचं तुम्हाला सोनं करायचंय, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. आणि सिलेक्शन मिळवणं अतिशय महत्वाचं झालेलं आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं असं, आताच पोलीस भरती पार पडली. पोलीस भरतीचे बऱ्याच ठिकाणचे रिझल्ट आले, तुमच्या मित्रांचं सिलेक्शन झालं असेल बऱ्यापैकी, पण तुमचं सिलेक्शन कधी होणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे, तुमच्या घरच्यांना पडलेला आहे, तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पडलेला आहे. मग त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला लवकर त्यांना द्यायचं असेल तर आताच मेहनत घ्यावं लागेल, आताच अभ्यास करावा लागेल. आणि जेवढी जास्त जान झोक देणी आहे ती आताच येत्या 1 वर्षामध्ये झोक देणी आहे. कारण तुमच्यासाठी सिलेक्शन मिळवणं किती महत्वाचं आहे हे